नमस्कार. सध्याला वर्तमानपत्र म्हणा, वृत्तवाहिन्या म्हणा, वेगवेगळ्या ज्या हेल्थ ॲप्स आहेत त्यांच्यावरती म्हणा, वेगवेगळ्या ठिकाणी आपण एक विषय खूप चर्चेला आलेला बघतोय आणि तो विषय स्वाईन फ्लूचा. स्वाईन फ्लू हा सध्याला बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये फैलावतोय. त्याच्यामुळे किती जणांचे मृत्यू झाले ह्याच्या बातम्या ह्या सातत्याने आपल्यासमोर येत आहेत. मात्र त्या सगळ्या बातम्या ज्यावेळेला आपण बघतोय आपल्याला एक लक्षात येईल की ह्या बाबतीतली जी एकंदरीत भीती, भयाचं वातावरण हे जे आहे ह्या बातम्यांमुळे जास्त प्रमाणामध्ये पसरत आहे. त्यामुळे ज्यांना या सगळ्या गोष्टीचं टेन्शन येतं त्या लोकांनी सर्वप्रथम त्या बातम्या वाचणं बंद करा. ते त्यांच्याकरता जास्त चांगलं राहील. स्वाईन फ्लू पसरतो ही गोष्ट खरी आहे. याच्या पूर्वीही अशा पद्धतीच्या केसेस घडल्या आहेत. मात्र ते होत असताना आपण काय काळजी घेतली की या रोगापासून आपण एक 4 हात लांब राहू शकू याच्याबद्दल आपण आत्ताला आवर्जून बघणार आहोत. सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे जे लोक कामाकरता घराबाहेर पडतायत अशा लोकांनी घराबाहेर पडत असताना कोमट तूप, पाणी गरम करायचं, त्याच्यामध्ये तूप ठेवून ते थोडंसं कोमट करायचं आणि असं जे कोमट झालेलं तूप असेल ते 2-2 थेंब दोन्ही नाकपुड्यांमध्ये आपल्या सोडणं गरजेचं आहे. हे करताना डोकं थोडंसं आपल्या बाकीच्या शरीरापासून खालच्या पातळीवरती असेल जेणेकरून हे ड्रॉप्स आपल्याला घालता येतील. याची काळजी फक्त आपल्याला घ्यायची. ज्यांना हे एवढं सगळं कसं काय करणार असं वाटत असेल त्यांच्याकरता अगदी सोपा उपाय, तूप कोमट करा, त्याच्यामध्ये आपली करंगळी 2 पेरांपर्यंत बुडवा, बाहेर काढा आणि त्यानंतर आपल्या नाकपुडीमधून फिरवा. ह्या दोन्ही नाकपुड्यांमध्ये आपल्याला आपल्या दोन्ही हातांच्या साह्याने ही गोष्ट करायची. आयुर्वेदामध्ये याला प्रतिमर्श नस्य असं म्हणतात. अर्थात या प्रतिमर्श नस्याचा थेट उपयोग आपण इथे कशा पद्धतीने करतोय हे आयुर्वेदात जरी दिलेलं नसलं तरी सुद्धा याने होतंय असं की आपल्या नाकपुड्यांच्या आतलं जे अस्तर आहे त्याच्यावरती या तुपाचं आवरण तयार होणार आहे आणि त्याच्यामुळे हे वेगवेगळे जे जंतू आपल्या शरीरामध्ये नाकाच्या मार्फत जाणार आहेत त्याला आपण आळा घालणार आहोत. याच्या जोडीनेच प्रतिमर्श नस्य हे नियमितपणे करावं असं आयुर्वेद सांगतोय आणि त्यामुळे अधिकस्य अधिकम फलम या न्यायाने नस्याचे फायदेही तुम्हाला मिळतील. ह्या बाबतीमध्ये काही वाद नाही. याच्याशिवाय शक्यतोवर ज्या गर्दीची ठिकाणं आहेत त्यांच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. आता जिथे त्या गर्दीच्या ठिकाणांपासून दूर राहणं शक्य नाहीये, कित्येक जण आपल्यातले मुंबईकर हे लोकलनी प्रवास करतात, त्यांना ती गर्दी टाळणंच शक्य नाहीये. मग अशा परिस्थितीमध्ये अगदी सोपं काम एक करा की डिस्पोजेबल मास्क जे विकत मिळतात ते वापरायला सुरुवात केली तरी काही हरकत नाही. हे मास्क आपल्याला रोजच्या रोज बदलायचे, किमान 1 दिवसाआड जरी आपण बदललेत तरी देखील ते महत्वाचे आहेत. तेच ते मास्क पुन्हा आपल्याला वापरायचे नाहीयेत, एवढी फक्त काळजी घ्यायची. याच्या जोडीनेच आपल्या बरोबर आपला जो रुमाल असेल त्या रुमालामध्ये निलगिरीचे थेंब घालून किंवा भीमसेनी कापूर त्याच्याबरोबर जर ठेवलात तर अधूनमधून त्याचा वास जरी घेत राहिलात त्याचा देखील फायदा आपल्याला नक्की होऊ शकतो. यामुळे ह्या सगळ्या जंतूंच्या आपल्या शरीरात जाण्याचे जे 2 प्रमुख मार्ग आहेत, एक नाक आणि दुसरं तोंड, याला आपल्याला कशा पद्धतीने प्रोटेक्ट करायचे हीच गोष्ट सगळ्यात या ठिकाणी महत्वाची आहे. या व्यतिरिक्त अजून एक काम आपण करू शकता की आपल्या घरी देशी गाईच्या ज्या शेणी असतील गोवऱ्या त्याच्यामध्ये थोडंसं तूप आणि थोडा भीमसेनी कापूर असं घालून त्या जाळायच्या आणि त्याचा जो धूर असेल तो घरामध्ये जर का घातला तर एकंदरीत हवेतले जे मायक्रोब्स आहेत त्याच्यापासून दूर राहण्याकरता सुद्धा त्या गोष्टीची मदत होईल. आता आपल्याला स्वाभाविकपणे प्रश्न पडेल की आम्ही शहरात राहतो, आम्हाला कुठे या शेणी वगैरे मिळणार आहेत. थोडासा शोध घेतला तर आपल्या बाजूला सहज कुठेतरी आजूबाजूला त्या उपलब्ध होत असतात. आमच्याकडे आम्ही साधारणपणे ह्या अशा आकारामध्ये देशी गाईच्या शेणी ज्या आहेत त्या उपलब्ध करून देत असतो. अर्थात हे मी केवळ आपल्या माहिती करता म्हणून सांगतोय बरं का. म्हणजे थोडक्यात आपल्या जवळपास ह्या गोष्टी आपल्याला सहज मिळत असतात, त्यांचा वापर करायला लागा, त्या उपयुक्त ठरतात. याशिवाय आपल्या स्वतःला जर सर्दी किंवा खोकला झाला असेल तर त्या बाबतीमध्ये थोडीशी काळजी घ्यायची की आपण 4 चौघांच्यात गेल्यावरती आपल्या नाका तोंडासमोर रुमाल धरणं किंवा हात धरणं ही गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे. त्यातही खोकत असताना, शिंकत असताना रुमालाचा वापर करण्यापेक्षा टिश्यू पेपरचा वापर करा की जो नंतर एखादी छोटीशी प्लॅस्टिकची पिशवी आपण बरोबर घेऊन जाऊन त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि दिवसाच्या शेवट त्याच्यानंतर मग त्याची विल्हेवाट आपल्याला लावायची आहे. जेणेकरून आपल्या रुमालामध्ये हे जंतू सतत आपल्या खिशामध्ये घडी घालून ते आपण सगळीकडे फिरवायचे नाहीयेत. एवढ्याच गोष्टी करता ही सुद्धा एक गोष्ट अतिशय महत्वाची आहे. स्वाईन फ्लूच्या बाबतीमध्ये एक अतिशय महत्वाची आढळलेली गोष्ट अशी आहे संशोधकांना की ज्यांची इम्युनिटी किंवा रोगप्रतिकारक क्षमता कमी आहे अशा लोकांना त्याचा त्रास हा इतरांपेक्षा जास्त होतो. अशा व्यक्तींनी घेण्याची एक सगळ्यात महत्वाची काळजी अशी आहे की आपल्या जवळच्या आयुर्वेदीय वैद्यांकडे जा आणि आपली रोगप्रतिकारक क्षमता चांगली राहावी याच्याकरताचे त्यांचे काय सल्ले आहेत किंवा
जसं की च्यवनप्राशावलेहासारखं एखादं रसायन आहे आयुर्वेदातलं, साधारणपणे हा असा च्यवनप्राश दिसायला असतो. हा सुद्धा इतर कुठलेही मार्केटमेड प्रोडक्ट घेण्यापेक्षा आपल्या जवळचे जे वैद्य कोणी आहे ते जर च्यवनप्राश बनवत असतील तर त्यांच्याकडून आवर्जून घ्या, जेणेकरून ग्रंथोक्त बनवलेला च्यवनप्राश आपल्याला घ्यायला मिळेल आणि त्याचे गुणधर्म जास्त जाणवतील. अर्थात ही गोष्ट पुन्हा आपल्या बुद्धीने करायची नाहीये, कारण प्रकृतीनिहाय, ऋतूनिहाय अशा वेगवेगळ्या गोष्टीनुसार ही टॉनिक्स आयुर्वेदानुसार असलेली, ज्याला आम्ही रसायन असं म्हणतो, ही रसायनं प्रत्येकासाठी बदलत जातात आणि त्यामुळे सब घोडे 12% या न्यायाने आपल्याला सगळ्यांनाच च्यवनप्राश खायचं आहे असं मुळीच करायचं नाहीये. मात्र च्यवनप्राशचा वापर आवर्जून करणं हे आपल्याला फायद्याचं ठरणार आहे. याच्या व्यतिरिक्त एक सगळ्यात महत्वाची गोष्ट ही लक्षात ठेवायची की अशा सगळ्या कालावधीमध्ये अनेक लोक अनेक प्रकारचे सल्ले आपल्याला देत असतात. मग त्यातले कित्येक जण अगदी ठामपणे सांगत असतात की ह्याच्यावरती हे करा असं आयुर्वेदात सांगितलंय. आणि मग हे आयुर्वेदात सांगितलंय याच्यामध्ये अमृतारिष्टापासून ते नीम घनवटी, गिलोय घनवटी किंवा अन्य कुठल्या घनवटी ह्या सर्रास वापरण्याचे सल्ले दिले जातात. प्रत्यक्षात अशा पद्धतीची कुठलीही अनाठाई औषधं चालू करू नका. भले ती आयुर्वेदाची का असेनात, आपल्या वैद्यांचा सल्ला त्या बाबतीत घ्या. ते म्हणाले तरच त्या गोष्टी घ्या, अन्यथा ह्या बाकीच्या लोकांच्या मार्केटिंगच्या प्रोपागंडाला बळी पडू नका. आपला भाबडेपणाचा अनेक जण अनेक वेळेला गैरफायदा घेत असतात. जसं की असे काही रोग आले की त्याच्यानंतर मग ड्रॅगन फ्रूट अचानक आपल्या बाजारात आपल्याला दिसायला लागतात आणि त्याचे भाव बघता 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 वाढतात. आणि ते ड्रॅगन फ्रूट करता सुद्धा वेटिंग लाईन असते, इतकी परिस्थिती निर्माण होते. अशा कुठल्याही फॅडला बळी न पडता जर आपल्याला गरज पडली तर तेवढ्या पुरतं फक्त औषधं घ्यायची आहेत, एवढं लक्षात ठेवा. पावसाळ्यामध्ये सरसकट घरी शिजवलेला ताजा आणि हलका आहार घ्या. पीत असताना सतत कोमट पाणीच पीत राहा. पावसाळ्याची एकंदरीत दिनचर्या कशी असावी, काय काळजी घ्यायची आहे, याचा व्हिडिओ मी युट्यूबच्या माझ्या चॅनलवर अपलोड केलाच आहे. तो तुम्ही एकदा आवर्जून बघून घ्या की जेणेकरून आपल्याला त्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या काय करायच्या आहेत हे सुद्धा लक्षात येईल. या गोष्टी जर का आपण थोड्याशा पाळल्या तर आपल्याला शक्यतोवर कुठल्याही प्रकारचा बाकीचा त्रास होणारच नाहीये. जर यातून समजा आपल्याला अशी काही लक्षणं जाणवायला लागली, सर्दी आहे, खोकला आहे किंवा ताप आलाय, तर हे दुखणं अंगावर न काढता ताबडतोब आपल्या जवळच्या वैद्यांना भेटा. स्वाईन फ्लूचा जो फैलाव होतोय त्याच्या बाबतीमध्ये एक गोष्ट प्रकर्षाने आढळलेली आहे, ती अशी आहे की ही सगळी दुखणी अंगावर काढली जातात आणि त्यानंतर मग ते बघता बघता स्वरूप अकराळ विक्राळ होतं आणि मग कित्येकदा प्राणघातक सुद्धा ठरतं. आयुर्वेद असू देत, होमिओपॅथी असू देत, सिद्ध असू देत, आपल्या जवळचे जे रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर आहेत त्यांच्याकडे आवर्जून जा. त्यांनी दिलेली औषधं आणि पथ्य पाळा. आम्ही सगळेच जण या सगळ्या गोष्टीचा मुकाबला करण्याकरता सध्याला सज्ज आहोतच. याशिवाय शासन देखील त्याच्या मार्गाने या सगळ्या बाबतीमध्ये कार्यरत आहे. गोष्ट इतकीच आहे की आपण सगळ्यांनी सजग राहणं गरजेचं आहे आणि आपल्या स्वतःच्या पातळीवरती याची काळजी घ्यायला सुरुवात करणं महत्वाचं आहे. ह्या ज्या काही टिप्स मी सांगितल्या ह्या आपल्या आजूबाजूचे जे लोक असतील, आपल्या मित्रातले लोक असतील, नातेवाईक असतील, तुमच्या ऑफिसमध्ये कामं करणारे लोक असतील, त्यांना आवर्जून टॅग करा किंवा आपापल्या टाइमलाईन वरती सुद्धा शेअर करा, जेणेकरून सध्याला हा जो रोग फैलावत चाललाय तो कुठेतरी आटोक्यात राहावा. आपल्या सगळ्यांची आरोग्य चांगली राहावी या दृष्टीने आपल्या सगळ्यांनाच त्याची मदत होईल. आपापली काळजी घ्या. स्वाईन फ्लूच्या बाबतीमध्ये काळजी करू नका, पण स्वतःच्या आरोग्याची काळजी निश्चित घ्या. धन्यवाद.